काही पदार्थ हेल्दी नाही आहेत आपल्याला चांगलं माहिती असतं तरी देखील चमचमीत आणि जिभेचे चोचले कधीतरी खायलाच पाहिजेत, छान लागतात. तर चला आज असे चमचमीत हक्का नूडल्स आपण बनवूयात छान छान घरच्या घरी. म्हणजे थोडेफार काय हेल्दी असतील स्ट्रीटवरचे खाण्यापेक्षा. नूडल्सचं पॅकेट घेतले, ॲक्च्युली 2 पॅकेट आपण घेणार आहोत. तर पहिल्यांदा पाणी तापवायला ठेवूयात. आता नूडल्स म्हटलं की भांडं मोठंच असलेलं बरं, म्हणून मोठा टोप घेतला आहे. गरम पाणी व्हायला ठेवलं आहे, चांगलं उकळलं आहे पाणी. पॅकेट खोलायचं, नूडल्स त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. आता नूडल्स 2 प्रकारच्या घेतल्यात आपण, गव्हाच्या पिठाच्या आणि मैद्याच्या, म्हणजे दोन्ही मिक्स. आता पॅकेट खोलून आपण असेच टाकून दिलेत न फोडता. आता 2 मिनटं असेच उकळून द्यायचे. ऑलरेडीच पाणी उकळलेलं होतं, पण नूडल्स टाकल्यामुळे टेम्परेचर थोडं कमी होतं. फोकने फक्त अर्धा मिनिट असे हलवून घ्यायचे, म्हणजे ते लगेचच सुटे सुटे होतात. आणि बोटाने असं तुकडा होईल इथपर्यंत आपल्याला त्या नूडल्सला शिजवून द्यायचं आहे. अर्ध्या मैद्याच्या आहेत आणि अर्ध्या गव्हाच्या पिठाच्या. तुम्ही कुठल्याही एकच घेऊ शकता किंवा दोन्ही मिक्स केले तरी चालेल. आता इकडे नूडल्स आपल्या बॉईल होत आहेत, तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी देखील करायची. आणि या नूडल्स बॉईल झाल्या म्हणजे हाताने त्याचे सहज 2 तुकडे होतात तोडलं की. मग आपल्याला पाणी काढून घ्यायचं आणि सुट्या सुट्या नूडल्स हवेत म्हणून आपलं नॉर्मल पाणी असतं किंवा थंड पाणी त्याच्यावरती घालून घ्यायचं, म्हणजे थंड झाल्या पाहिजेत, ते टेम्परेचर कमी झालं पाहिजे. आणि आता आपण एक मोठं फ्लॅट असं ताट घेतलं आहे, त्याच्यावरती मी ह्या सर्व काढून घेते. पाणी गाळून घेतल्यानंतर याला लगेच थोडंसं तेल लावून घ्यायचं. आणि हवं तर तुम्ही इथे मीठ देखील लावून घेऊ शकता, पण मी नंतर मीठ टाकलेलं आहे. इथे फक्त थोडंसं तेल चोळून ठेवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला हवं तेव्हा गरम करून घेऊ शकता. नंतर ज्या भाज्या तुम्हाला हव्यात त्या घालून त्याच्यामध्ये. आपण नूडल्स बॉईल करताना तोडला नाही, त्याच्यामुळे तुम्ही किती वरपर्यंत त्या धरू शकता. म्हणजे सुरके खाओ सुरके पिओ तशी ओढत राहायची वरती. आता त्यासाठी आपण सुटसुटीत होण्यासाठी आणि तुम्हाला हवं तेव्हा म्हणजे 2 तासाने 3 तासाने कधी तुम्ही त्या हव्या तेवढ्या घेऊन गरम करून खाऊ शकता. त्याच्यासाठी त्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं, म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाहीत. आपण पाणी टाकलेलंच असतं, थंड पाणी, त्याने देखील चालेल. पण अजून तुम्हाला म्हणजे बऱ्याच वेळाने खायचे आहेत, कारण आपण एकाच वेळेस त्या बॉईल करून ठेवतो. आणि तुम्ही बघाल हे मस्त तेल लावलं की अशा छोट्या छोट्या दिसतात आणि त्या चिटकत नाहीत. नंतर थोडंसंच लावायचं, खूप जास्त लावायची गरज नाही. तर चला आता आपण मस्त या गरम करून घेऊयात. आता भाजी कापून घेतली. तर नूडल्स म्हटलं की चांगल्या लांब असतात, तर तशाच भाज्या देखील पातळ आणि लांब अशा कापून घ्यायच्या. आपण कापून घेतल्यात कोबी, ढोबळी मिरची, शिमला मिरची, काय बोलत असाल, गाजर, ज्या काही भाज्या तुम्हाला घालायच्या त्या तुम्ही इथे मुलांना खाऊ घालू शकता, म्हणजे हेल्दी नूडल्स तयार होतील. आता तो स्टोव चांगला धुवून घेतला आहे, तेल घालून घेतले. तेल थोडंसं जास्त घालायचं. बारीक कापून घेतलेला लसूण, भरपूर कापून घेतलेलं आलं घालू शकते. मी इथे आलं भरपूर घातलं आहे, पण मी ते किसून घेतलेलं आहे, कारण थोडासा तुकडा मुलांच्या तोंडात आला तर मग तो त्यांना आवडत नाही, म्हणून मी किसून घेतलेला आहे. आणि कुठल्याही नूडल्स किंवा कुठलाही चायनीज करताना जे काही भांडं आहे ते पातळ बुडाचं असं, म्हणजे ज्या काही भाज्या असतात त्या मोठ्या गॅसवर पटकन फ्राय झाल्या पाहिजेत, अर्धवट शिजल्या पाहिजेत. तर इथे 2 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे आपण ते देखील फोडणीमध्ये घातलेत. आणि याला जरा परतून घेऊयात. आलं, लसूण, हिरवी मिरची चांगली परतली गेली पाहिजे. गॅस आता इथे मोठाच आहे, मोठ्याच गॅसवरती आपल्याला हे सर्व काही झटपट करून घ्यायचं, म्हणजे नूडल्स टेस्टी बनतात. आता इथे मी घातलेला आहे कांदा, तो देखील बारीक कापून घेतला. ॲक्च्युली हा नॉर्मल आपला कांदा आहे, नेहमी खातो तो. इथे तुम्ही
पातीचा कांदा असताना तो देखील घालू शकता. हे चांगलं परतलं गेलं आहे. कांदा लाल करायचा नाही आपल्याला, फक्त थोडासा कच्चेपणा जाईल एवढाच आपल्याला हे करायचं, त्याला परतून घ्यायचं. आता इथे गाजर घातलं. ज्या काही भाज्या आहेत, म्हणजे जी भाजी शिजायला वेळ लागतो, गाजर चांगलं कडक असतं, खाल्लं की चांगलं क्रंची लागतं ना, म्हणून त्याला तुम्हाला हवं तसं तुम्ही पातळ कापू शकता आणि ते पहिल्यांदा घालायचं. गॅस आपला मोठाच आहे, मोठ्याच गॅसवरती आपण नूडल्स बनवतो आहे. तर पहिल्यांदा गाजर थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी, फ्राय होण्यासाठी पहिल्यांदा घातलं आहे. त्याला जरा अर्धा मिनिट तेलामध्ये परतू दिलं आणि मग बाकीच्या भाज्या आपण घालणार आहोत. तर गाजर थोडंसं इथे मी मोठंच कापलेलं आहे. पातळ आणि मोठ्या मोठ्या भाज्या कापल्या म्हणजे त्या पटकन फ्राय होतात. आता घालूयात शिमला मिरची. कोबी एकदम नंतर घालायचा, कारण तो नाही परतला गेला तरी देखील छान लागतो, कारण कच्चा कोबी देखील मस्त लागतो नूडल्ससोबत. तर छान असा शिमला मिरची आता आपण परतून घेतो आहे. शिमला मिरची तुम्ही बघताय चांगले लांब लांब पातळ असे कापून घेतले. नूडल्स असतात लांब असतात ना, नूडल्ससारख्याच भाज्या आपल्याला कापून घ्यायच्या, तसंच टेक्स्चर असेल मस्त. म्हणजे चवीलाही त्या नूडल्स खूप छान लागतात आणि दिसायला खूप टेम्पटिंग, कारण लाँग नूडल्स आणि लाँग भाज्या आणि त्यातल्या त्यात पातळ पातळ कापल्या तर मोठ्या गॅसवर झटपट त्या पटकन तेलामध्ये शिजल्या जातात, फ्राय होतात, क्रंची लागतात. आपल्याला खूप अशा भाज्या गिळगिळीत शिजून घ्यायच्या नाहीत, ह्या अर्धवट कच्च्या अशाच पाहिजेत, पण शिजल्या पाहिजेत, चांगल्या क्रंची अशा लागल्या पाहिजेत. तर चला, जे काही टॉपर आहे, गाजर, शिमला मिरची, आलं, लसूण, हिरव्या मिरचीचे तुकडे परतले गेलेले आहेत. आता आहे कोबी. आता कोबी देखील मी लांब असा आणि पातळ कापायचा प्रयत्न केलेला आहे. आता जेवढा कोबी आपल्याला घालायचा आहे, जेवढा नूडल्स असतात तशाच या भाज्या असतील तर बेस्ट. जास्तीत जास्त भाज्या नूडल्ससोबत आल्या म्हणजे त्या टेस्टी लागतात. फक्त नूडल्स आणि थोडीशीच भाजी असेल तर मग ते तसं चवीला छान नाही लागत. म्हणून भाज्या भरपूर घालायच्या. आणि ज्या भाज्या मुलं खात नाहीत, शिमला मिरची बरेच जण खात नाही, कोबी खात नाहीत, तर तुम्ही भरपूर भाज्या नूडल्ससोबत मुलांना खाऊ घालू शकता. नूडल्स म्हटलं की मुलं उड्याच मारतात. मुलंच काय, छोटे मोठे म्हातारे आजी बाबा सगळे. तर चला, भन्नाट चवीसाठी इथे घालायचे आहे मिरपूड. कोबी घातला आहे, थोडासा हलवला फक्त, गॅस मोठा आहे, इथे घातली मिरपूड. मिरपूड घातली की दुसरं काहीही घालायची गरज नाही. फक्त कुठल्याही प्रकारची कोशिंबीर, सलाड किंवा नूडल्स असतील तर भन्नाट चव येते मिरपूडने. तर इथे थोडीशी एक छोटा अर्धा चमचा शेजवान चटणी मी घातलेली आहे. थोडीशी झणका नूडल देखील खूप छान लागतात, म्हणून इथे तुम्ही घातली शेजवान चटणी तरी चालेल, किंवा लाल मिरची पावडर थोडीशी घालायची जर तुम्हाला मस्त स्पायसी नूडल्स हवे असतील तर. शेजवान चटणी मिक्स करून घेतली. आता आपण घालूयात डार्क सोया सॉस. तर 1 चमचाभर डार्क सोया सॉस घालायचं. छान असा टेम्पटिंग कलर आणि भन्नाट चवीसाठी 1 चमचाभर डार्क सोया सॉस आणि 1 चमचाभर व्हाईट व्हिनेगर आपण घालायचं आहे. म्हणजे कुठे चायनीज खाल्ल्याचा फील येतो त्याच्यासाठी, आणि कलरही मस्त छान होतो. आणि चव बॅलन्स होण्यासाठी थोडंसं टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस अर्धा चमचा घातलं आहे. आता व्हाईट व्हिनेगर घालूयात 1 चमचा आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं. हे आहे व्हाईट व्हिनेगर. आणि हे सर्व काही भाज्या आपण घालणार आहोत. ही सर्व जी प्रोसेस आहे ती पटापट करायची, कारण जे काही भांडं आहे ते पातळ बुडाचं असतं आणि गॅस मोठा असतो, त्याच्यामुळे मस्त झटपट पटापट या भाज्या तेलामध्ये फ्राय होतात आणि क्रंचीच राहिल्या पाहिजेत नूडल्समध्ये, तेव्हा कधी नूडल्सचा एक बाईट खूप छान लागतो. आता हे व्हाईट व्हिनेगर, डार्क सॉस, मिरपूड सगळं काही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता सर्व भाज्या क्रंची अशा झालेल्या आहेत. आता आपल्याला इथे या भाज्यांपुरतंच मीठ घालायचं आहे. आता जी सॉस घातले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ असतं, तर ज्या टोपामध्ये भाज्या आहेत ना तेवढंच मी मीठ इथे घालते, कारण ज्या नूडल्स आहेत त्याला आपण
वेगळं असं मीठ लावणार आहोत. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अगोदर म्हटलं की ज्यावेळेस आपण तेल लावतो ना त्यावेळेस नूडलवरती मीठ जरी लावून घेतलं तरी चालेल. तर आता मी भाज्यांपुरतं जे मीठ घातलं होतं ते मिक्स केलं आणि आता नूडल्स घालताना म्हणजे नूडल्स मी घालणार त्याच्यामध्ये, तुम्ही बघाल अजिबात नूडल्स चिकटलेले नाहीत, मस्त अशा सुटसुटीत आहेत, कारण थंड पाणी आपण टाकलं होतं आणि लगेच थोडंसं तेलाचा हात लावला होता. आता इथे मी या मिक्स करायच्या अगोदर याला मीठ लावून घेणार आहे. नूडल्स भाज्या आपल्या खाली आहेत, नूडल्सवरती आहेत, तर या नूडल्सपुरतं मीठ स्प्रिंकल करायचं आणि फक्त वरती नूडल्स आहेत ना तेवढ्याला चोळून घ्यायचं अशा पद्धतीने. म्हणजे नूडल्स म्हणजे जास्त हलवायच्या नाहीत, खूप कमीत कमी वेळेत टॉस करायच्या त्या. तुम्ही टॉस करू शकता किंवा फोकने त्यांना मिक्स करू शकता. या मिक्स करायची देखील एक कसरत असते, म्हणून मोठं भांडं घ्यायचं. चांगलं नूडल्सपेक्षा 3 पट मोठं असेल तरी चालेल, पातळ बुडाचं. तर चला, मीठ, मसाले, भाज्या मस्त सगळं मिक्स झालं आहे, क्रंची झालं आहे. आता इथे कसरत आहे ती नूडल्स भाज्यांमध्ये मिक्स करायचं. आता मी इथे घेतले 2 फोक. घरच्या घरी म्हटल्यानंतर आपल्याकडे जे काही साहित्य अवेलेबल असेल, तुमच्याकडे चिमटा असेल किंवा दोन्ही हाताने भांडं पकडून तुम्ही टॉस करू शकता अशा पद्धतीने, कारण या नूडल्स तुटल्या नाही पाहिजेत, म्हणजे मजा येते खायला. किती वेळ ओढत राहा, हो की नाही. तर आता इथे थोड्या वेळासाठी टॉस करताना मात्र मी गॅस बारीक ठेवला होता आणि मस्त अशा मिक्स करून घेते. आता या हेल्दी आहेत की नाहीत? ठीक आहेत, हेल्दी आहेत, कारण आपण याच्यामध्ये भरपूर भाज्या घातलेल्या आहेत. पण कधीतरीच खायच्या, महिन्यातून एखाद्या वेळेस, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून एकदा खाल्ल्या तरी चालेल. कारण काय होतं, मग बाहेर स्ट्रीट फूड खाण्यासाठी हट्ट धरला जातो, त्याच्यापेक्षा घरीच एखाद्या वेळेस करायच्या आणि भरपूर भाज्या घालायच्या आणि कच्चा कोबी लास्ट शेवटी घालायचा याच्यासोबत. मस्त क्रंची असा लागतो, फक्त खूप पातळ असा कापायचा आणि तो देखील आता आपण याच्यात टॉस करून घेऊयात. आपल्याकडे इथे कांदापात नव्हती, खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे, तो देखील घाला. तर त्याच्याऐवजी आपण इथे भरपूर कोबी घातलेला आहे. ज्या काही भाज्या तुम्हाला याच्यात घालता येतील किंवा मुलांना तुम्हाला खायला घालायच्या असतील, मुलं ज्या खात नसतील त्या तुम्ही याच्यामध्ये घालून मुलांना खायला घालू शकता. कुठल्याही भाज्या घातल्या तरी देखील मुलं नूडल्स म्हटले की खाणारच आणि भाज्या पोटात जाणारच. तर चला, मस्त हेल्दी नूडल्स आपल्या तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत घरच्या घरी एकदा अशा नूडल्स करून पहा. सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना आता, ते देखील एन्जॉय करतील आणि छान छान ॲक्टिव्हिटीज तुम्ही मुलांकडून छान छान ॲक्टिव्हिटीज करून घेऊ शकता. आणि ऑब्व्हियसली तुम्हाला असं चमचमीत घरी खायला घातलं तर घरच्या कामांसाठी मदत देखील करतील आणि त्यांना छान अशी सवय देखील लागेल. आणि अर्थातच थोडाफार अभ्यास देखील जरुरी आहे, जसं की टेबल्स बाईट करून घ्या, थोडंफार शुद्ध लेखन रायटिंगची सवय राहते म्हणून थोडंफार लिहायला द्या. चला, लेक्चर वाच. थँक्यू व्हेरी मच.